लोकांना मूर्ख बनवायचा रेकॉर्ड सरकार मोडत चालली आहे. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा घेण्यासाठी एअरफोर्सच्या विमानाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे लोकांना वाटेल की बघा बघा भाजप सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे. अरे पेपर लीक कुठून झालेत? टॉप लेवलला झालेत. कुठल्या ट्रक ड्रायव्हरने लीक केलेले आहेत का? कुणी रस्त्यात गाडी अडवून पेपर चोरलेत का? मग कशाला ही नाटकं? सर्वसामान्य लोकांचा याच्याशी काही संबंध नाही आहे. ह्याला हटवा पहिले. याचं नाव आहे प्रदीप कुमार जोशी, चेअरमन आहे हा NTA चा. याचा रेकॉर्ड इतका खराब आहे की कुठल्या कॉलेजच्या गेटवर सुद्धा याला उभं करणार नाही लोक. प्रोफेसर भरतीमध्ये घोटाळा झाला होता तेव्हा हा घोटाळ्याचा मुख्य आरोपी होता MP मध्ये. RSSने याला डायरेक्ट रिकमेंड केलं होतं, मध्य प्रदेश सर्व्हिस कमिशनच्या चेअरमनपदी बसवलं होतं. नंतर व्यापम घोटाळा झाला ज्याच्यात 40 संशयित लोकांचा मृत्यू झाला होता. या घोटाळ्यानंतर सगळे संशयास्पद मृत्यू होते. हा इतका खतरनाक माणूस आहे. नंतर त्याला UPSCचं चेअरमन बनवलं होतं तेव्हा त्याने आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरच्या एक्झामचे पेपर फोडले. नंतर त्याला तिथून काढलं आणि NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं चेअरमन बनवलं. आता नीटचे पेपर फुटलेत. एअरफोर्स विमान दाखवून कसला वाढते सरकार? जे खरोखर जबाबदार आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या.